हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्रामीण विपणन आणि भाग बाजार पेपर 3 याच्या दुसऱ्या चॅप्टरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण भेटत आहोत. चॅप्टरचं नाव आहे कृषी विपणन ॲग्रिकल्चर मार्केटिंग. आता विद्यार्थी मित्रांनो, विपणन हे आपण पाहिलेलं आहे. विपणन म्हणजे काय, तर वस्तू उत्पादित होऊन ग्राहकाच्या हाती पडेपर्यंतचा वस्तूचा जो प्रवास असतो, त्याच्यात जी काही कार्य केली जातात त्याला आपण विपणन असं म्हणतो. आता विपणनामुळे काय होतं की वस्तूला योग्य भाव मिळतो आणि वस्तू उत्पादित करणारा जो असतो कारखानदार किंवा उत्पादक, त्यालाही त्याच्यापासून योग्य नफा मिळतो. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये, आपला देश खरं तर कृषीप्रधान देश आहे आणि 70% जनता ही कृषी व्यवसायावर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे. तर ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेचा आणि ग्रामीण भागाचा विकास शेतीच्या विकासावरच अवलंबून आहे. त्यामुळे कृषी विपणन ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. भारतासारख्या मोठ्या आणि विकसनशील देशातील शेती आणि ग्रामीण विकासाकरता सुयोग्य विपणन व्यवस्था असणे आवश्यक आणि महत्त्वपूर्ण आहे. आणि कृषी विपणनामुळेच कृषी मालाला योग्य भाव मिळू शकतो. अलीकडच्या काळात वाढत्या लोकसंख्येमुळे कृषी मालाच्या गरजा मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे शेतीमध्येही बरेच सुधारणा झालेल्या आहे. जसे तंत्रज्ञानामध्ये सुधारणा, रासायनिक खतांचा वापर, नंतर वाहतूक व दळणवळण क्षेत्रातील विकासामुळे खेडोपाडी आता आपल्याला रस्ते दिसतात. त्याच्यामुळे शेती व्यवसायाला एक प्रकारची चालना मिळालेली आहे. कापूस, ऊस, तेलबिया, तंबाखू यासारख्या नगदी पिकामुळे आता अधिक भांडवल वापरून नफा मिळवण्याच्या उद्देशाने शेती होऊ लागली आहे. शेतमालाची विक्री करून नफा मिळवणे, शेतमालाचा व्यापार करणे, शेतीतील उत्पादित वस्तूवर प्रक्रिया करणे, शेतमालाचा विदेशी व्यापार करणे इत्यादी गोष्टी आता सर्वत्र मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या आहेत. या दृष्टीने कृषी माल उत्पादकापासून ते उपभोक्त्यांपर्यंत उपलब्ध करून देण्यासाठी मालाचे एकत्रीकरण, प्रमाणीकरण, प्रतवारी, बांधणी, साठवणूक, वित्तपुरवठा, विमा, वाहतूक, मालाची विक्री व वितरण व्यवस्था इत्यादी विपणन विषयक कार्ये आवश्यक झालेली आहेत. कृषी विपणनातील या कार्यामुळे आणि प्रवाहामुळे भारतातील बाजारपेठेंची वाढ आणि विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आता आपण पाहणार आहोत कृषी विपणन म्हणजे काय, कृषी विपणनाची व्याख्या. तर कृषी विपणन ही व्याख्या किंवा संज्ञा ही बरीच व्यापक आहे. याच्यामध्ये शेतमालाची विक्री करणे ही क्रिया तर केंद्रस्थानी आहेच, परंतु त्याच्याचबरोबर अनेक लहान मोठ्या सेवा आणि प्रक्रियांचा समावेश या संज्ञेमध्ये होतो. यामध्ये शेतमालाला योग्य आणि किफायतशीर भाव मिळण्याच्या दृष्टीने अपेक्षित बाजारापर्यंत माल पोहोचवणे, बाजाराच्या ठिकाणी आवश्यक त्या काळासाठी मालाचे साठवणाची सोयी करणे. कारण विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलेलं आहे, आपण वस्तूची मागणी पाहिलेली आहे आणि जेव्हा वस्तू खूप जास्त प्रमाणात उपलब्ध असते तेव्हा त्याची मागणी कमी होते. तर माल साठवणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा त्या मालाची मागणी असेल तेव्हा तो बाजारपेठेत आणता येतो आणि त्यायोगे वस्तूला किंवा मालाला पण योग्य भाव मिळतो. त्याच्यासाठी कृषी विपणनामध्ये मालाची प्रतवारी करणे, शेतमालाच्या किमतीबाबत तसेच ग्राहकांच्या गरजांबाबत अपेक्षित अशी माहिती मिळवणे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रतवारी करणं का आवश्यक आहे, कारण शेतमाल हा निसर्गनिर्मित माल आहे. त्याच्यामुळे सगळ्या एका झाडाचे आपण जर फळं पाहिले तर ते कधीच एकसारखे नसतात, लहान मोठे असतात. आपण तसंच्या तसं जर बाजारपेठेत विकलं तर त्याला योग्य भाव मिळणार नाही. आणि विपणनाची जी क्रिया आहे त्याच्यामध्ये काय आहे की मालाला योग्य स्वरूप देणे. तर त्याच्यासाठी आपल्याला तो माल प्रतवारी करणं आवश्यक आहे. चांगल्या प्रतीचा माल वेगळा काढणं, त्याच्यावर मध्यम प्रतीचा, त्याच्याहून कमी प्रतीचा, असं जर केलं तर आपण विपणनाचं कार्य केलं असं म्हणू शकतो. आणि त्यांनी आपला जो शेतमाल आहे तो चांगल्या किमतीत बाजारपेठेमध्ये विकला जाईल.
आता विपणनाची कोणतीही कार्य करायची म्हटल्यावर त्याला पैशाचे पाठबळ लागतं, तर शेतकऱ्यांना पतपुरवठ्याच्या सोयी करून देणे हेही कृषी विपणनाचं मोठं कार्य आहे. आता कृषी विपणनाची व्याख्या पाहू. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाचे व कच्च्या मालाचे एकत्रीकरण करून त्याच्या वाहतुकीची व साठवणुकीची योग्य व्यवस्था करणे आणि बाजारपेठेतील परिस्थिती लक्षात घेऊन योग्य माध्यमाने शेतमाल ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची प्रणाली म्हणजे शेतमालाचे विपणन किंवा कृषी विपणन होय. विद्यार्थी मित्रांनो, एकत्रीकरण हा पण शेतमालाचा एक खूप मोठं कार्य आहे. कारण शेतकरी हे गावोगावी विखुरलेले असतात, तर पहिल्यांदा त्यांचा कृषीमाल एकत्र आणणे, मग त्याची प्रतवारी करणे हे अत्यंत आवश्यक कृषी विपणनाचे कार्य आहे. तर शेतमाल उत्पादकापासून उपभोक्त्यांपर्यंत प्रवाहित व्हावा यासाठी कराव्या लागणाऱ्या क्रियांना किंवा कार्यांना शेतमालाचे विपणन असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. आज आपण पाहिलं की कृषी विपणन. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कृषी विपणनाचे महत्त्व, कृषी विपणनाची रचना बघू. धन्यवाद.